Hey guys, welcome back to our new video. हॅलो गाईज हाय. सो फायनली जर तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल आम्हाला कुठे जायला नव्हतं भेटलं बाहेर कालच्या ब्लॉग मध्ये. बट बट आज आम्ही जातोय. ओके, सो कुठे जातोय ते आम्ही तुम्हाला पुढे सांगू. हा पण एक खूप सडन प्लॅन बनला ऍक्च्युली. सो आणि प्लॅन सक्सेसफुल झालाय, म्हणजे या पॉइंट पर्यंत तरी झालाय. आम्ही रेडी आहे आता. येस आम्ही रेडी आहे, ऑलमोस्ट रेडी. बट एवढं आम्ही सांगू शकतो की आज फूड ब्लॉग असणार आहे आणि टायटल येस टायटल थंबनेल आम्ही ठेवला असणार तेव्हा. हा, त्याच्याने समजेल. येस. सो कुठे जातोय, कसं जातोय ते तुम्हाला सांगतो आम्ही. ओके, गो विथ द फ्लो. येस. सो व्हिडिओ एंड पर्यंत बघा तुम्ही. खूप धमाल येणार आहे आज. येस, सध्या आम्ही निघतो बिकॉज आम्हाला लेट होतोय खूप. येस सो येस विल कॅच अप लेटर. येस. ओके, सो गाईस आम्ही आता म्हणजे 5 मिनिटांमध्ये पोहोचू आम्ही. सो आम्ही चाललो एका धाब्यावरती. तो धाब्याचं नाव आहे साई कृपा आणि खूप फेमस आहे ऑलरेडी. तिकडे चिकन लपेटा असं तिकडे लिहिलं पण असतं वरती, फेमस चिकन लपेटा. सो तिकडे आम्ही चाललो आहे. तर मी तर फर्स्ट टाइम जातो आहे. शाक्त वगैरे पण गेला होता आधी फ्रेंडसोबत, वैष्णवी पण कझनसोबत गेली आहे. सो येस, आम्ही म्हणजे आमचा प्लॅन हाच होता की धाब्यावरती, कारण की आम्ही पकलो होतो तिकडे जाऊन सारखं कुलावाला वगैरे किंवा कालाघोड्याला किंवा दादरला वगैरे. तर तेच आम्ही थोडं डिफरंट ट्राय करायचा विचार केला आणि येस. सो आता आम्ही पोचू. 5 मिनिटामध्ये रस्ता आहे. आम्ही किती 1 तासामध्ये पोचलो आम्ही, म्हणजे ऑलमोस्ट. पतेल सिद्धू आम्ही पकडला आणि तिकडून मग पनवेलच्या साईडला आहे बेसिकली. सो आता आम्ही खूप एक्सायटेड आहे, म्हणजे मी तर फर्स्ट टाइम जातोय म्हणून त्याच्यामुळे. आणि गर्दी वगैरे पण असते तिकडे, तर बघूया काय होतं तिकडे. आता लेट्स गो. मला वाटतं पर्सनली तुला आवडेल ती जागा. हा काय, लेट्स गो. गर्दी असते खूप आणि टेस्टी पण आहे मुळात खूप. ती टेस्टी पण आहे. काय तिकडे भेटतं? काय लपेटा म्हणजे मला असं वाटलेलं की लपेटा चिकन असेल पीस एक आणि चिकनच्या पीसला एक मध्ये लपेटून देत असतील आपल्याला. अच्छा. बट तसं नाही आहे. पण तिकडे खासियत काय म्हणजे? खासियत असं आहे की लपेटा मीन्स तिकडे खासियत म्हणजे मला हे विचारायचं आहे की हे बघ इकडे गाडी आहे जागा. म्हणजे बेसिकली चिकन लावायचे बोलतो. जी डिश आहे ना, ती ह्यांनीच इन्व्हेंट केली आहे. ह्याचा जो ओनर आहे ना त्यांनी. म्हणजे हा एक महाराष्ट्रीयन स्टाईल ग्रेव्ही आहे ही, तर ते स्पेशालिटी आहे. आणि बेसिकली हायवेवरती आहे हे हॉटेल. ओके, सो म्हणून त्यामुळे म्हणजे खूप सारे रेस्टॉरंट्स आहेत इकडे. त्याच्यामध्ये हा जास्त फेमस आहे. कसा गुस्ता आहे. हा वाला जास्त फेमस आहे. इथे खूप सारे रेस्टॉरंट्स आहेत लाईनीनी, बट त्याच्यामध्ये हा फेमस आहे बिकॉज ह्यांनी त्यांचा चिकन लपेटा जास्त फेमस केलाय. त्याची खूप चांगली मार्केटिंग केली. ओके, सो गाईस आम्ही इकडे पार्किंग केलेली आहे गाडीची. साफ करतो इकडे बालाजी हॉटेलच्या इकडे. सो आता हा पाऊस पडतोय इकडे. एकदम सुरळीत आमचं कधी होतच ना, तेच आहे की काय ना काहीतरी प्रॉब्लेम असतात लाईफमध्ये. सो देखते अभी गर्दी आहे की नाही गर्दी आहे. वैष्णवी चालली आहे इकडून. ओके, सो गाईस आम्ही इकडे फायनली बसलो आहे. सीट घेतली आम्ही. तिकडे बसलो आणि असं काहीतरी इकडे ॲम्बियन्स आहे. लाईक ओव्हरऑल चांगला ॲम्बियन्स आहे. काय बोलतो शाप? अच्छा, हे बघा गाईस, राज ठाकरे पण आणि आपलं हे आदेश बांदेकर वगैरे आहेत, म्हणजे खूप सारे ॲक्टर्स. सो आता पटकन आम्ही डिसाईड करतो डिश. ओके, ऑर्डर करू. सो मी हे एक मॉकटेल ऑर्डर केलं होतं. लिची स्काय ब्लास्ट नाव आहे ह्याचं. सो मस्त आहे, चांगलं आहे, रिफ्रेशिंग आहे. लिचीची हे आहे, ऑफकोर्स लिचीचा फ्लेवर आहे आणि सोबत काहीतरी ब्ल्यू सिरप पण आहे. इथे त्यांनी डिटेल रेसिपी लिहिली आहे. लिची ज्यूस, पायनॅपल ज्यूस आणि ब्ल्यू सिरप आणि क्रीम पण आहे. तर तसं क्रीमी आहे ते. क्रीमी लागतंय. सोडा वगैरे नाही ना? नाही. 10 पैकी तुला 8 हा 8 देऊ शकतो. येस. गाईस लिची. वैष्णवीने काहीतरी मागवलं आहे चिकन नाही म्हणजे लिची ब्लास्ट.
ओ स्ट्रॉ छोटी आहे, तो ग्लास पण छोटा आहे आणि वर छत्री आहे वरती आणि वरती एक गुलाबाची कळी आहे. असं डिझाईनसाठी आहे बेसिकली. म्हणजे एकदम स्पेशल नाही लागत आहे टेस्ट त्याची. लिचीची असतं ना टेस्ट, रिअल ज्यूस असतं ना, रिअल ज्यूस त्याच्यासारखीच लागते सेम. आणि हा ब्ल्यू कलर आय डोंट नो काय टाकलाय. सो मी तरी 10/6 दे, म्हणजे एवढा पण स्पेशल नाही काय ना. बरोबर ठीक. हां तिला लिची आवडतो, तर लिची प्रेमी लोकांना आवडेल. सो गाईस चिकन घी रोस्ट आहे. चिकन घी रोस्ट आता आम्ही मागवलं आहे. चिकन हे मे बी असं हे आहे, काय बोलतात ते, बोनलेस आहे चिकन. आता टेस्ट बघूया कशी आहे याची. सॉरी गाईस, चिकन बोनलेस नाही आहे. चिकनमध्ये बोन मला भेटला, ती पण ठीक वाटले, म्हणजे एवढं काय खास नाही वाटलं मला, म्हणजे ओकेच आहे. परत जरा मसाला घेतो. ठीक आहे, 10 पैकी बोलायला गेलो तर मी 7 देईल मार्क करायला. तू पण खाऊन ना वैष्णवी नंतर. टिपिकल स्टार्टर्स असतात तसं नाही, ह्याला मसाला आहे जास्त, म्हणजे घी रोस्ट आहे म्हणून ते मे बी तुला मसाला आहे त्याच्यामुळे ते आवडलं नसेल जास्त. म्हणजे मसाला आय वॉज एक्सपेक्टिंग की मसाल्याची टेस्ट थोडीशी चटपटा लागायला पाहिजे होती. चटपटा नाही आहे, एकदम माइल्ड आहे. चिकन मात्र फ्रेश आहे. करी असते ना, करी सारखी टेस्ट आहे त्याची. हा, Yes. चिकन करी सारखी टेस्ट आहे. याच्यामध्ये बघू शकता तुम्ही कढीपत्ता आहे काय. आणि काजू पण आहे याच्यामध्ये. तुला कसं वाटली टेस्ट? गाईज मी पण हे ट्राय केलं. काय होतं हे चिकन घी रोस्ट मी ट्राय केला आता, तर मला आवडलं. बट चिकनमध्ये थोडं मीठ, तर मी माझ्या भाषेत बोलतो तर चिकनमध्ये थोडं मीठ कमी होतं. बट ओव्हरऑल ग्रेव्ही चांगली होती, त्याच्यासोबत काजू आलेले ते पण सगळं टेस्टी होतं. फक्त चिकन थोडं मला फिका लागत होतं, दॅट्स इट. तर बघू आपण आता नेक्स्ट डिश आली आहे इकडे आपल्याकडे. काय आहे हे? प्रॉन्स कोलीवाडा आला आहे आपल्याकडे. तर आल्या याचा अरोमा एकदम चांगला येत होता. आता ट्राय करू आपण, खाऊन बघू. लेट्स गो. सो नेक्स्ट आहे प्रॉन्स कोलीवाडा. मस्त क्रिस्पी आहे. आणून ॲक्च्युली 5-10 मिनटं झाले आहेत, पण अजून आहे ते क्रिस्पी आहे. सो ट्राय करूया. चांगलं आहे. प्रॉन्स कोलीवाडीची टेस्ट आहे ना ती हाय, हां, ती प्रॉपरवाली आहे. आणि क्रिस्पीनेस पण बरोबर आहे. हां, बॅटर पण मस्त परफेक्ट आहे, म्हणजे त्यात तर एकदा मीठ वगैरे बरोबर आहे, व्यवस्थित आहे. आणि प्रॉन्स पण चांगले कुक झाले आहेत आतमधून. प्रॉन्स फ्रेश पण आहेत, फ्रेश आहेत प्रॉन्स. चांगलं आहे. सो प्रॉन्स आम्ही देतो 10 पैकी 9. हां, 9/10. कारण की कधी आहे ना मी, म्हणजे दुसऱ्या हॉटेलमध्ये पण खातो ना, ती प्रॉन्स कोलीवाडाची आहे ना एक टेस्ट असते, सिग्नेचर टेस्ट असते, ती एकदम स्ट्रॉंग असते आणि ती मला जास्त आवडते. त्याची एकदम माइल्ड पण नाही, मिडियमच्या थोडं वरती आहे, म्हणून मी 9 दिलं. तो इज गुड. पण इट्स क्लोज, म्हणजे जे पण close. ऑथेंटिक जे कोलीवाडा असतं ते इट्स क्लोज टू दॅट. चांगलं आहे. आता आमचं मटन लपेटा आम्ही मागवलेलं आहे, आता म्हणजे आलेलं आहे. सो गाईज ही ती मेन डिश आहे ज्याच्यासाठी हा रेस्टॉरंट फेमस आहे, विच इज लपेटा. सो आम्ही लपेटा मटन व्हेरियंटमध्ये ऑर्डर केलं आहे इकडे. सो आम्ही मटन लपेटा ऑर्डर केला आहे. सो लेट्स ट्राय करूया. मटन लपेटा आणि सोबत तंदूर रोटी ऑर्डर केली आहे आम्ही. नाही, चांगली आहे. ग्रेव्ही वेगळी आहे, वेगळा फ्लेवर आहे त्याला. मटन सॉरी आय वॉज बिझी इटिंग. मी आता बघतो खाऊन, म्हणजे मी आता ग्रेव्ही खाऊन बघितली. मटन ट्राय कर. सो मटन बघू शकतात तुम्ही. मटन आहे, फ्रेश आहे, काय चांगली आहे, टेस्ट चांगली आहे, मला आवडली आहे. तुला आवडली? म्हणजे याच्यामध्ये थोडीशी ना वेगळी खोबऱ्यासारखी टेस्ट आहे ना, ते खोबऱ्यासारखी टेस्ट. आपली ऑथेंटिक मराठी ग्रेव्ही कशा असतात तर थोडी तशी आहे, म्हणजे खोबरा कांद्याचा वाटप चांगला आहे त्याला, तो तशीवाली टेस्ट आहे. मुगलाई किंवा नॉर्थ इंडियन तशी टेस्ट नाही आहे, आपली ट्रेडिशनल मराठी टेस्ट जशी असते तशी टेस्ट आहे. सो इट्स गुड, नाईस. आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगायला गेलो तर स्पायसी मला बिलकुल लागत नाही, बिलकुल पण स्पायसी नाही, बट ती टेस्ट आहे ना त्याच्यामध्ये युनिकनेस आहे आणि ती टेस्ट मला आवडली आहे. अजून खातो एक.
चिकन पण एकदम फ्रेश आहे बघू. चिकन नाही सॉरी मटन आहे. आम्ही मटन का मागवलंय गाईस कारण की आम्हाला मग चिकन खाऊन पण पकलो होतो. आम्ही आज पण चिकन खाल्लंय लंच मध्ये. दुपारी खाल्लं होतं आम्ही ऑलरेडी चिकन आणि स्टार्टर पण चिकनचं ऑर्डर केलं होतं. सो लपेटा मटनमध्ये ऑर्डर केलं आम्ही. सो आता मी परत एकदा खातो आणि एकदम जरा म्हणजे माझी टेस्ट आहे ना, मग जिभेची टेस्ट आहे ना वर्जिन आहे थोडीशी. मला म्हणजे हजम ना होता. आता याला मी देऊ शकतो 10पैकी 9. आता एक 10पैकी 9 पण का माहिती आहे काय कारण की स्पायसी नाही आहे काय ना, स्पायसी आणि चटपटा नाही. थोडं स्पायसी पाहिजे होतं, चाललं असतं स्पायसी थोडं अजून. माइल्ड आहे एकदम फ्लेवर ह्याचा. म्हणजे ऍटलीस्ट आता चिकन घी रोस्ट पेक्षा तरी चांगलं आहे. हा मटनची क्वालिटी पण चांगली आहे. कुक पण एकदम प्रॉपर केलंय. लगेच हे होत आहे ते मेल्ट हा लगेच मेल्ट होत आहे. म्हणजे लगेच बोन पासून सेपरेट होत आहे ते. ह्याच्यावरनं कळतं की मटन चांगलं कुक झालंय. येस आणि तंदूर रोटी पण चांगलीच आहे, डाऊट नाही आहे. ठीक आहे रुको जरा सबर करो. सो शार्क पण आता रिव्ह्यू देणार आहे. हो शार्कला लकी लकी गाय टेस्ट नवीन आहे ना जराशी, म्हणजे जाणवत नाही म्हणजे आपलं एक म्हणजे फॅमिलियर नाही स्पायसीनेस आहे. नंतर लागते बघ गळ्याला. आफ्टर टेस्ट आहे वाटतं. हा गरम मसाल्याची टेस्ट आहे ती गळ्याला लागते गळ्याला डेफिनेटली. हा आणि तुझं फर्स्ट इम्प्रेशन काय? तेच की मटन ना मस्त एकदम चांगला शिजला आहे. एकदम मेल्ट होत आहे तोंडात, गेल्या गेल्या वितळत आहे अशी बोलली आता. आणि मला वाटलं ते खरंच की एकदम मॅरिनेट झालं आहे. म्हणजे बघा ना एवढा सॉफ्ट चिकन हे मटन झालं आहे ते. हा पण बोलला की मटनला बघा एक वेगळी टेस्ट येते आहे. ते माईट बी त्या लपेटाचीच येते आहे. लपेटा म्हणजे बेसिकली काय आहे, बाऊल आहे ना त्यांचा. अच्छा एक बनवण्याची स्टाईल आहे त्यांची, एक युनिक स्टाईल आहे. तेच मला तर आवडलं. मी लास्ट टाइम पण ट्राय केलेलं पण आता पण मला थोडं वेगळं वाटतं आहे, वेगळं टेस्ट लागते आहे. बट टेस्टी आहे आणि स्पायसी नव्हतं वाटलं. पहिल्याच बाईटला स्पायसी अजिबात नाही वाटलं. बट आफ्टर टेस्ट एकदम चांगली आहे, स्पायसी आहे. जसा कशाखाली उतरतोय तो तसं एकदम हाय गरम मसाल्याचा झणझणीत एकदम हे येतोय, फ्लेवर येतोय. चला आता मी खातो, भेटूया नंतर. तो काही आमचं खाऊन पिऊन झालेलं आहे आता. मी आईस्क्रीम खाल्ली आहे, बाकी कोणाला नको होती. सो मी माझ्यासाठी घेतली आईस्क्रीम, बाकी कोणाला नको होती. खाऊन पिऊन आमचं झालेलं आहे. ओव्हरऑल एक्सपिरियन्स आमचा चांगला होता. भले जेवणाची टेस्ट कशी पण असो, बट जो एक्सपिरियन्स होता मुंबईवरनं एक तास ड्राईव्ह करून आम्ही इकडे आलो होतो. सो तो एक्सपिरियन्स पण युनिक चांगला होता म्हणजे बेसिकली आमच्यासाठी. आणि टेस्ट पण ओव्हरऑल इट वॉज गुड. ओव्हरऑल या रेस्टॉरंटला मी देईन 7/10 ओव्हरऑल. हां ओव्हरऑल विल गिव्ह 7/10. येस. सो इकडे पाऊस पडायला लागला गाईस बाहेर. सो त्याच्यामुळे आम्ही इकडे आतमध्ये बसलो. ओव्हरऑल सांगायला गेलो तर टेस्ट मटन लपेटाची आहे ना एकदम युनिक होती. आम्हाला म्हणजे पहिल्यांदा जीभ होती ना ती थोडीशी वर्जिन होती त्याच्यासाठी की आम्हाला समजत नव्हतं. नंतर हळूहळू जी तिखट लागायला लागली ना गळ्याला नंतर आणि मग टेस्ट प्रॉपर मग समजलं आम्हाला दिस इज द टेस्ट. आणि नंतर आम्हाला कळलं की काय एवढी फेमस आहे. मटन लपेटा वॉज गुड आणि ऑल ओव्हर ते चिकन घी रोस्ट एवढं खास नाही वाटलं. प्रॉन्स कोलीवाडा ठीक होतं, चांगलं होतं. तर येस हा होता आमचा गाईस एक्सपिरियन्स. तर तुम्हाला इकडे चिकन लपेटा किंवा क्रॅब्स लपेटा वगैरे अशा गोष्टी भेटतात किंवा मटन लपेटा नक्की ट्राय करा. त्याच्यासाठीच फेमस आहे तो. बाहेर वगैरे पण लिहिलं आहे खूप साऱ्या त्यांनी म्हणजे जाहिरात केली आहे चिकन लपेटा वगैरे जे पण आहेत. तर वरती पण बोलतात ना धाब्यासारखं आहे वरती. तिकडच्या पण आम्ही सिनेमॅटिक्स घेतलंय टेक्स. तिकडे पण तुम्ही बसू शकतात. आम्ही म्हणजे एसी मध्ये बसलो कारण की तेव्हा अवेलेबल नव्हते. वरती जास्त गर्दी होती वरती आणि खालती. आम्ही एसी मध्येच बसलो. सो ऑल ओव्हर गाईस मस्त होतं. ऑल ओव्हर वैष्णवीने 7/10 दिले. मी त्या चिकन लपेटामुळे 8 देऊ शकतो. सॉरी मटन लपेटा वॉज गुड. कसं वाटलं तुम्हाला सगळ्या लोकांना? मला तर मस्त वाटलं, चांगलं आहे. येऊ शकतो म्हणजे परत येऊ शकतो. खूप ओके. सो फायनली गाईस आम्ही घरी पोहोचलेलो आहे. आणि 1 तासामध्ये आम्ही पोहोचलो. आणि 1 तासामध्ये तिकडे पण पोहोचलो होतो. येस. सो इट्स अ रॅप फॉर टुडे. आणि आज खूप मजा आली. आम्हाला वाटलं होतं जास्त लेट होईल आम्हाला, बट नाही आम्ही 11 पर्यंत पोहोचलोय घरी. सो इट्स अ गुड थिंग बिकॉज उद्या मंडे आहे. खून चुसले, प्रॉपर रेस्ट करून मग परत ही वीक रिस्टार्ट करू शकतो. सो दॅट्स वाय
आणि येस ऑल ओव्हर तुम्हाला मी हॉटेलचं पण सांगितलंय रिव्ह्यू कसं आहे ते. सो येस जावा तिकडे तुम्ही मस्त तिकडे पार्किंग साठी वगैरे. म्हणजे अशी छोटीशी ट्रिप पण होईल तुमची, एकाची लॉंग ड्राईव्ह घेऊन जा जेवा वगैरे फॅमिली सोबत आणि या रिटर्न. येस दॅट्स इट. आणि एसी पाहिजे असेल तर एसी मध्ये बसा किंवा वरती किंवा खालती नॉन एसी पण आहे. मला असं वाटतं गरमीमध्ये एसी इज मस्ट मस्ट आहे. मस्ट मस्ट. हा. अजून काय नाही, माझा काय आउटफिट नाही. दाखव आज सगळ्यांना. हा हिचा outfit. दिस इज माय आउटफिट या- गाईज. हे आपण दादरवरनं घेतलं हा होतं ना. दादरवरनं घेतलं होतं आम्ही येस लोकांनी. अँड दिस इज माय आउटफिट. येस काय फोटो भरलाय. येस डेअरी. सो येस येस. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये गाईस. Yes. व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करा. बाय. बाय बाय गाईज. मी करणार मी करणार. आपण जरा